स्वागत आहे आपले आमच्या मिस्टर टूर अँड मिसेस फूड या यूट्यूब चॅनलवर। गणेशोत्सव जवळ आला आहे। लोकांची खरेदीची लगबग सुरू झालेली आहे। आज आपण आमच्या चॅनलच्या माध्यमातून लालबाग येथे बाप्पाच्या डेकोरेशनसाठी काय नवीन वस्तू मार्केटमध्ये आल्या आहेत ते दाखवणार आहोत। ही लालबाग मेन रस्त्यावरची सगळी दुकाने आहेत। ती साहित्याने अगदी भरून गेलेली आहेत। माणसांची गर्दी खरेदीसाठी दिसत आहे। मंडपासाठी लागणारे डेकोरेशनचे पडदे, डेकोरेशनसाठी लागणाऱ्या फुलांच्या माळा आणि वेगवेगळ्या व्हरायटी इथे पाहायला मिळत आहेत। इथे आपण रेडीमेड फोल्डेबल मखर यामध्ये राम मंदिर, मयूरासन, स्वामी असे विविध प्रकार पाहायला मिळतात आहेत। आपण डेकोरेशन एवढं म्हणजे मला शब्द सुचत नाहीये काय बोलावं। बाप्पाचा आवडतं वाण उंदीर बाबा स्वतःच मोदक खातोय बाप्पाच्या अगोदरच। आणि हा बघा इथे चिमचिम वाजवत आहे बाप्पाच्या स्वागतासाठी आणि इथे आरती बाप्पाची आरती करतोय। आपल्या तोंड्यामध्ये निरांजन घेऊन बाप्पाच्या आरतीला तयारी करतोय। आणि हा बघा उंदीर मामा हातामध्ये घंटी आणि निरांजन घेऊन बाप्पाच्या स्वागतासाठी अगदी तयारीत आहे। हे सगळे जण आपल्या लाडक्या बाप्पाच्या तयारीला स्वागतासाठी खूप छान रित्या तयार झालेले आहेत। आपण लालबाग मार्केटला आलेलो आहोत। आपण आता लालबाग राजाच्या अपोजिट बरोबर अपोजिट गेटला आलेलो। गेटच्या अपोजिट लालबागला कुमकुम सारी म्हणून एक दुकान आहे, त्याच्या बाजूला एक छोटासा ताईंचा स्टॉल आहे। त्याच्यामध्ये आपल्याला हे युनिक बाप्पासाठी जे युनिक डेकोरेशनचे अगदी हत्ती उंदीर मामा बघायला मिळालेले आहेत। खूप छान आहे। आपण लालबाग आलेलो आहोत आणि डेकोरेशनचं सामान घेण्यासाठी लोकांची नुसती झुंबड उडाले। आपल्या लाडक्या बाप्पासाठी काय घेऊ आणि काय नको जे चांगलं आहे ते आपल्या बाप्पासाठी निवडायची लोकांची नुसती घाई झालेली आहे। बघा गणपती बाप्पा मोरया किती वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेशनचं सामान आहे आणि लोकांना वाटते लाडक्या बाप्पासाठी मी काय काय घेऊ आणि काय काय नको। खूप छान छान गोष्टी आहेत बाप्पाच्या डेकोरेशनसाठी। फुटपाथवर सुद्धा छोट्या डेकोरेशनच्या वस्तू पाहायला मिळत आहेत। डेकोरेशनचं किती सुंदर सामान आहे बघा। लहान मोठ्या घंट्या सोनेरी चंदेरी आपल्याला हव्या त्या आकाराच्या आपल्याला हव्या त्या रंगाच्या अशा बाप्पाच्या डेकोरेशनसाठी छान छान सुंदर घंट्या आहेत। बाप्पा आता आपल्या
टी शर्ट सुद्धा आलेला आहे. 8 दिवस अगोदरच बाप्पाचे म्हणजे सुंदर सुंदर फोटो टी शर्ट आहे. आपण पाहू शकता. आपण लालबागला आलेलो आहोत आणि मार्केटमध्ये बाप्पासाठी इतक्या वस्तू आहेत की तुम्हाला काय दाखवू आणि काय नको. लाडक्या बाप्पाला आपल्या टी शर्ट सुद्धा आता घेऊन मुलं आपल्या बरोबर फिरणार आहे. खूपच छान आहे. सुंदर अशा आकर्षक रंगांमध्ये साईजमध्ये वेगवेगळ्या कंठ्या दिसत आहेत. इथे कंठ्यांची मोठी बाजारपेठच आम्हाला दिसून येत आहे. आपल्या आवडीनुसार मोत्यांच्या कंठ्या सुद्धा इथे दिसत आहेत. आता आपण लालबाग राजाच्या मेन गल्लीमध्ये आलेलो आहोत. समोर लालबाग राजाचा मेन गेट आहे आणि माझ्या मागे आपण पाहू शकता लालबाग राजाचा स्टेज इथूनच लांबून दिसतोय. आपण मेन गल्लीमध्ये आहोत आणि एवढी खरेदीची लगबग आहे लोकांची की अगदी लोक गर्दी अक्षरशः ओसंडून मारते. लालबाग राजाच्या मेन गल्लीमध्ये आपण पाहून घेऊ शकता खरेदीची एवढी झुटबड लागलेली आहे. चला आपण पण पाहूया बाप्पासाठी काय काय नवीन नवीन आहे मार्केटमध्ये. ही लालबागच्या राजाची मेन गल्ली असून समोर आपल्याला लालबागच्या राजाचा मंडप सुरू झालेला दिसत आहे आणि इथेच बाप्पा आल्यानंतर हे मार्केट बंद होऊन दर्शनाची रांग लागते. बाप्पासाठी सोनेरी मुकुट मार्केटमध्ये आलेले आहेत. बाप्पाच्या पाठोपाठ गौरी सुद्धा येतात, त्यामुळे त्यांना लागणारे साहित्य सुद्धा इथे मिळत आहे. बाप्पासाठी जास्वंदाची फुल आहे. बाप्पासाठी टेकायला लोड, हिरे लावलेल्या कंठ्या सुद्धा मार्केटमध्ये आहेत. बाप्पासाठी वेगवेगळ्या प्रकारचे शेले मार्केटमध्ये आलेले आहेत. हा लालबागच्या राजाचा मंडप आहे. इथून पुढेच आपला लाडका लालबागचा राजा विराजमान होतो. असे हे लालबागचे मार्केट बाप्पासाठी लागणाऱ्या साहित्यांनी अगदी फुलून गेलेले आहेत आणि ते दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. गणपती बाप्पा मोरया. आजचा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.